आज मी तुम्हाला अंडा ग्रेव्ही बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 6 अंडे मी शिजवून घेतलेले आहेत, साल काढून घेतलेले आहेत। 3 मीडियम आकाराचे कांदे बघा असे उभे कापून घेतलेले आहेत। एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेले आहे, ते पण तुकडे करून घेतलेले आहेत छोटे मोठे। 1 इंच आलं घेतलेलं आहे आणि 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये मिरची घेतलेली आहे। आता काय करायचं माहिती आहे का, आपल्याला वाटण पहिलं बनवून घ्यायचे। तर हे मी बारीक करून घेणार आहे आणि हे बारीक करून घेतल्यानंतर बघा हे 10 ते 12 मी काजू गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते। तुम्हाला हवा असेल तर टाका, नाही टाकलं तरी पण चालेल। आता हे पहिली ग्रेव्ही करून घेतल्यानंतर काढून घेणार आहे, नंतर मी हे जे करून घेणार आहे। पॅन बघा मी गरम करत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे आणि गरम होऊन देऊया। तेल बघा गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी टाकणार आहे बघा एवढा बटर। आता हे वितळून घेऊया आपण। बटर बघा वितळलेला आहे, कारण नुसता बटर जर टाकला का नाही तर आपल्याला काय होतं माहिती आहे का, ते करपून जातं। त्यासाठी गॅस बारीक करायचा आणि तेल टाकून करायचं। अंड्यांना काय केलेलं आहे, 3 चिरा पाडून घेतलेत बघा अशा पद्धतीनं। आणि आता हे सगळे टाकून घेऊया आपण। त्याच्यामध्ये थोडंसं टाकायचे मीठ, त्याच्यामध्ये टाकायची मिरची पावडर थोडीशी आणि थोडीशी टाकायची आपल्याला हळद। आणि हे काय करायचं, 1 मिनिटभर आपल्याला फक्त परतून घ्यायचं। अंडी बघा मी सगळ्या साईडून चांगली मी भाजून घेतलेली आहे ते। आता ह्याला मी साईडला ठेवणार आहे। कढई बघा मी गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया। त्याच्यामध्ये घेणार आहे बघा 1 स्टार फूल, 1 मसाला विलायची, 1 साधी विलायची, अर्धा छोट्या आकाराचा बघा 1 दालचिनी तुकडा, 1 तेजपत्ता, 4 लवंगा आणि छोटा अर्धा चमचा जिरं। आता त्यात लगेच टाकायचं आपल्याला हे वाटण केलेलं आणि ह्याला काय करणार आहे, मीडियम गॅसवर 1 मिनिटभर पहिलं परतून घेणार आहे। आता याच्यामध्ये साहित्य टाकून घेऊया। 1 चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा जिरे धने पावडर, थोडीशी हळद आणि 1.5 चमचा मिरची पावडर। आता याला काय करते, पहिले 1 मिनिटभर परतून घेते बारीक गॅसवरच। त्यात टाकायचं चवीप्रमाणे मीठ, मिक्स करून घेऊया। तर त्यात टाकायचं हे जे आपण काजूची पेस्ट केलेली। आता ह्याच भांड्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी टाकणार आहे, पण पहिले हे मिक्स करून घेऊया। त्याच भांड्यामध्ये बघा मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं, कोमट पाणी टाकलेलं आहे। तर मी इथलं थोडंसं पाणी पहिलं टाकून घेते, मिक्स करून घेऊया। आणि त्याच्यावर काय करणार आहे, 2 मिनिटासाठी मी बारीक गॅसवर झाकण ठेवणार आहे। बारीक गॅसवर बघा 2 ते 3 मिनिटं फक्त मी झाकण ठेवलं होतं। असा मसाला शिजला पाहिजे चांगला। आता ह्याच्यामध्ये जे आपण अंडी घेतले ते ना असे बघा हे मस्त असे भाजले गेले, ते टाकून घ्यायचे। आता हे अंडी पहिले आपण ह्याच्यामध्ये चांगली मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये बघा मी थोडंसं गरम पाणी टाकलं होतं, हे आता ह्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि पहिलं आता हलवून घेऊया। गॅस बिलकुलच मी वाढवलेला नाही आहे बघा, गॅस बिलकुलच वाढवायचा नाही आहे। आता ह्याच्यावरच आपण एक 5 मिनिटासाठी 5 ते 7 मिनिटासाठी झाकण ठेवूया। बारीक गॅसवर बघा मी झाकण ठेवलं, तर झाकण मी काढून घेते। बघा किती छान असं झालेलं आहे, मस्त असं होतं बघा अशा पद्धतीमध्ये।